गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 8वा आत्माराम निरूपण नाम श्रीराम समर्थ. नमो गणपती मंगळमूर्ती जयाचे नेमती स्फूर्ती लोक भजती स्तवन करती आत्मयाचे. आता सध्या दशक 16वा तत्वान्वयाचा सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 7वा महद्भूत निरूपण नाम या समासाचे श्रवण केले. आता चालू आठवड्यापासून नवीन समास आत्माराम निरूपण नाम सुरू झालेले आहे. या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की आता मंगलमूर्ती जो गणपती त्याला वंदन करूया. त्याच्यामुळे बुद्धीमध्ये स्फूर्ती उत्पन्न होते आणि लोक आत्म्याचे स्तवन व भजन करतात. नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरे प्रकाश करी नाना भरोवरी विवरी नाना विद्या. ह्या ओळीत समर्थ म्हणतात की आता श्री गणेशानंतर आपण वाणीरूपी वागेश्वरी म्हणजे सरस्वती मातेला नमन करूया. तिच्या कृपेनेच अंतरात प्रकाश पडतो. तिच्यामुळेच नाना विद्या नाना प्रकारे विवरण करून स्पष्ट केल्या जातात. सकळ जनामध्ये नाम राम नाम उत्तम उत्तम श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला. श्री समर्थ या ओळीत सांगतात की सर्व लोकात रामनाम हे सर्व नामात उत्तमोत्तम आहे. रामनामाच्या प्रभावाने चंद्रमौळी शंकरांचा शीन नाहीसा होऊन त्यांना विश्राम प्राप्त झाला होता. नाना महिमा विश्राम थोर नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. श्री समर्थ या ओळीत सांगतात की नामाचा महिमा थोर आहे. नामाच्या योगे परमेश्वराच्या सगुण रूपाचे म्हणजे त्रैलोक्याच्या धर्त्याचे रूप प्रगट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन निर्गुण निराकार जो परात्पर त्याच्या स्वरूपाशी तादात्म्य होते. आत्माराम चहूकडे लोक वावडे जिकडे तिकडे देहे पडे मृत्यू घडे आत्म्या विन. श्री समर्थ या ओळीत सांगतात की आत्माराम हा अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे. त्याच्या योगाने लोक जिकडे तिकडे वावरत असतात. आत्मा देह सोडून गेला की आत्म्याशिवाय देहाचा मृत्यू घडून येतो. जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव मानवी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की देव दानव आणि मानव आत्म्याला अनेक नावांनी ओळखतात. जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा ही त्याचीच नावे आहेत. सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती आत्म्याच करती होती जाती ब्रह्मादिक. श्री समर्थ या ओळीत सांगतात की अंतरात्म्यामुळे जगातील सर्व मार्ग चालतात बोलतात. नाना अवतारांची मालिका त्यांचे कार्य आत्म्यामुळेच घडून येते. ब्रह्मादिक देव आत्म्यामुळेच येतात आणि जातात. नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप स्वस्वरूप द्रष्टारूप जाणीजे. श्री समर्थ ते सांगतात की त्या आत्म्यालाच नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप स्वस्वरूप दृश्यरूप म्हणून जाणतात. नरोत्तमो वीरोत्तमो पुरुषोत्तमो रघोत्तमो सर्वोत्तमो उत्तमोत्तमो त्रैलोक्यवासी. श्री समर्थ ते सांगतात की त्यालाच नरोत्तम वीरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम आणि त्रैलोक्यवासी असेही पदवी देतात. नाना खतपट आणि चटपट नाना लटपट आणि झटपट आत्मा नसता सर्व सपाट चहूकडे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की जगातील नाना खटपटी चटपटी लटपटी आणि झटपटी सर्व घटना अंतरात्म्याच्या योगेच घडतात. आत्मा नसेल तर चहूकडे उजाड होऊन जाईल. आत्म्याविने वेडे कुडे आत्म्याविन मडे बापुडे आत्म्याविन धडे रोकडे शरीराचे. श्री समर्थ ते सांगतात की आत्म्याविना सर्व वेडे वाकडेच होते. शरीर मडे
बनते. आत्म्याशिवाय शरीराचे थंडगार शेव बनते ही अनुभवाची गोष्ट आहे. आत्मज्ञानी समजे मनी पाहे ज्यानी आत्मया लागुनी भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविन ओस. श्री समर्थ तिथे सांगतात की आत्मज्ञानी असतो तो हे सर्व जाणतो. लोकाकडे पाहताना तो त्याच्या आत्मस्वरूपाकडेच पाहत असतो. घरात अथवा त्रिभुवनात आत्म्याशिवाय सर्वच ओस आहे. परमसुंदर आणि चतुर जाणे सकळ सारासार आत्म्याविन अंधकार उभयलोकी. श्री समर्थ तिथे सांगतात की अंतरात्मा हा परमसुंदर आणि चतुर असून सर्व सारासार विवेक तो जाणतो. आत्म्याशिवाय इहलोकी आणि परलोकी सगळा अंधाराच पसरतो. सर्वांगी सिद्ध सावध नाना भेद नाना वेद नाना खेद आणि आनंद तेनेची करता. श्री समर्थ तिथे सांगतात की अंतरात्मा सर्वांगाने परिपूर्ण असून सिद्ध आणि सावध असतो. त्याच्यामुळे नाना भेद नाना वेद नाना खेद आणि नाना प्रकारचे आनंद याचा अनुभव घेता येतो. रंक आत्मा ब्रह्मादिक एकची चालविती अनेक पाहावा नित्यानित्य विवेक कोणी एके. श्री समर्थ म्हणतात की रंक असोद या ब्रह्मादी देव असोद एक अंतरात्मात या सर्वांना चालवतो. म्हणून मनुष्याने नित्यानित्य विवेक करावा. ज्याचे घरी पद्मिनी नारी आत्मा तवरी आवडी धरी आत्मा गेली या शरीरी तेज कैसे. श्री समर्थ ह्या ओळीत सांगतात की एखाद्याची स्त्री अत्यंत सुंदर असले तरी तिच्यात आत्मा असतो तोपर्यंतच तो माणूस तिच्यावर प्रेम करतो. तिच्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर तिचे तेज कसे राहील. आत्मा दिसेना ना भासेना बाह्यात्कारे अनुमानेना नाना मनाच्या कल्पना आत्म्याच्या योगे. श्री समर्थ ते सांगतात की आत्मा दिसत नाही अथवा भासतही नाही. बहिर्मुख वृत्तीने त्याचे अनुमानही करता येत नाही. मनात येणाऱ्या नाना कल्पनाही आत्म्यामुळेच येत असतात. आत्मा शरीरी वास्तव करी अवघे ब्रह्मांड विवरी भरी वासना भावना पुरोपरी किती म्हणून सांगाव्या. श्री समर्थ यावेळी सांगतात की आत्मा शरीरात वास्तव्य करतो. तेथे तो साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतो. ब्रह्मांड भरूनही राहतो. त्याच्याप्रमाणेच त्याच्यामुळेच मनात अनेक प्रकारच्या वासना भावना उत्पन्न होतात. मनाच्या अनंत वृत्ती अनंत कल्पना धरती अनंत प्राणी सांगू किती अंतर त्याचे. श्री समर्थ ते सांगतात की मनाच्या अनंत वृत्ती असतात. मनात अनंत कल्पना उत्पन्न होतात. जगात अनंत प्राणी आहेत त्यांचे अंतरंग कसे सांगता येईल. अनंत राजकारणे धरणे कुबुधी सुबुधी विवरणे कळवणे देणे चुकावणे प्राणी मात्र असी. श्री समर्थ ते सांगतात की मनुष्य अनंत राजकारणे करतो धरतो सोडतो कुबुद्धी आणि सुबुद्धी याचे विवरण करतो. आपले अंतरंग कुणास कळूच देत नाही कुणास तो चुकवतो. याप्रमाणे प्राणी मात्र अंतरात्म्याच्या सहाय्याने अनेक गोष्टी करत असतात. एकास एक टपती जपती एकास एक खपती लपती शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे. श्री समर्थ ते सांगतात की कुणी कुणाला जपत असतात तर कुणी कुणाला मारायला टपलेले असतात. कुणी कुणाला खपवतात तर कुणी लपून राहतात. अशा या प्रकारची शत्रुत्वाची भावना चहूकडे दिसून येते. पृथ्वीमध्ये परोपरी एकासे एक सिंतरी कित्येक भक्त परोपरी परोपकार करती. श्री समर्थ येथे सांगतात की या पृथ्वी तलावर कुणी कुणाला फसवत असतो तर कित्येक भक्त असे असतात तिथे नाना प्रकारे परोपकार करत असतात. एक आत्मा अनंत भेद देह परत्वे घेती स्वाद आत्मा ठाईचा अभेद भेद ही धरी. श्री समर्थ ते सांगतात की एकच आत्मा असून देहापरत्वे नाना भेद उत्पन्न होतात आणि निरनिराळ्या प्रकारचे फळभोग भोगावे लागतात. आत्मा खरे तर आपल्या परीने अभेदच आहे. पुरुषास स्त्री पाहिजे स्त्रीस पुरुष पाहिजे नवरीस नवरी पाहिजे हे तो घडेना. पुरुषाचा जीव स्त्रीच्या जीवी ऐशी नाही उठा ठेवी विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे. श्री समर्थ म्हणतात की पुरुषास स्त्री पाहिजे आणि स्त्रीस पुरुष हवा असतो. पण पुरुषाचा जीव तो जीव आणि स्त्रिया ती जीव याचा भेद करताच येत नाही. विषय सुखाच्या बाबतीत मात्र भेद असतो. जो प्राण्यास जो आहार तेथीची होती तत्पर पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. श्री समर्थ ते सांगतात की ज्या प्राण्याचा जो आहार असतो तेथे तो तत्पर असतो. पशुच्या आहाराबद्दल माणसे अनादराने वागतात. आहाराभेदे देहभेद
व्यक्त प्रगट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद वेगळाला. श्री समर्थ या ओळीत सांगतात की आहार भेद, देहाचे निरनिराळे भेद, याशिवाय काही प्रगट काही गुप्त असे उदंड भेद असतात. याप्रमाणे प्रत्येकाचा आनंदही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. सिंधू भूगर्भीची निरे, त्या निरामधील शरीरे, अरुणोदकाची जलचरे अत्यंत मोठी. समर्थ म्हणतात की समुद्रातील पाणी, भूगर्भातील पाणी, या पाण्यामध्येही प्राणी असतात. सूक्ष्मदृष्टी आणि त्या मना, शरीरास अंत लागेना, मातो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो. श्री समर्थ ते सांगतात की सूक्ष्मदृष्टीने जरी मनाशी विचार केला तरी आपल्या स्वतःच्या शरीराचाही अंत आपल्याला लागत नाही. मग अत्यंत सूक्ष्म असा जो अंतरात्मा असता त्याचे अनुमान कसे करता येईल. देहात्मयोग शोधून पाहिला, तेने काही अनुमानला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला गथा गोवी. श्री समर्थ ते सांगतात की देह आणि आत्मा यांच्या संयोगासंबंधी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर अंतरात्म्यासंबंधी काहीचे अनुमान करता येते. पण देह स्थूल आणि आत्मा सूक्ष्म, यामुळे या स्थूल आणि सूक्ष्माच्या गुंतागुंतीमुळे मोठा गोंधळ उडतो. गतागोई उगव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुमुखे बोलिला. श्री समर्थ म्हणतात की हा गुंता उलगडावा म्हणून अनेक प्रकारची निरूपणे केली आहेत. वास्तविक अंतरात्माच कृपाळूपणे अनेकाच्या मुखातून बोलला आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.